नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित भयकथा संग्रह शाडूचा शाप. आतापर्यंत आपण 3 कथा ऐकल्या आहेत आणि छोटंसं पुस्तक आहे 5च कथांचं. त्यातली आपली आजची ही 4थी कथा. कथेचं नाव आहे लक्ष्मी कांचन. कधीतरी माणसाला एखाद्या गोष्टीचा इतका मोह होतो की तो टाळणं त्याला अशक्य होतं आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी तो शर्थीचे प्रयत्न करतो. चुकीचे बरोबर कसेही असतील, पण प्रचंड प्रयत्न करतो. पण जर कधी त्याला ती गोष्ट मिळते किंवा नाही मिळत आणि जर मिळाली तर त्याला तिचा उपभोग पूर्णपणे घेता येतो का? चला तर ऐकूयात आपल्या आजच्या या कथेमध्ये. ऐकूयात लक्ष्मी कांचन. मला भूक नाही, तू जेवून घे. व्यंकटराव खाली पाहत बोलत होता. गेले बरेच दिवस लक्ष्मीशी बोलताना तो शक्य तर तिच्याकडे पाहायचे टाळत होता. मनातला द्वेष, तिरस्कार, संताप नजरेतून लपवून ठेवणं आपल्याला जमणार नाही अशी त्याला भीती वाटत होती. लक्ष्मीच्या सहवासात काढलेला प्रत्येक क्षण दिवसागणिक जास्त असह्य होऊ लागला होता. नाही ते अभद्र विचार मनात घोळायला लागले होते, पण ते विचारच राहिले. लक्ष्मी कुरूप असली तरी बळकट होती. लग्नानंतरच्या 7 वर्षांत तिला कधी थंडी पडसा आल्याचंही व्यंकटला आठवत नव्हतं. साधा आजार सुद्धा नाही. मग एखादा असाध्य रोग तर दूरच राहिला. त्याने 1000दा सांगितले तरी ती घराबाहेर सुद्धा पडायला तयार नव्हती. यात्रा प्रवास यात तिला गोडी नव्हती. कुठल्या वाहनात ती जर कधी बसलीच नाही तर गोडी कशी निर्माण होणार? आणि लक्ष्मी वाटेतून दूर झाल्याखेरीज कांचन तर जवळ यायलाही तयार नव्हती. व्यंकटच्या समाजात मुलींकडून भरपूर हुंडा घ्यायची चालच होती. त्यात व्यंकट शिकलेला, चांगला डबल ग्रॅज्युएट. तेव्हा त्याची मागणी कोणालाच अवास्तव वाटली नाही. लक्ष्मीचे हाडपेर चांगलं होतं, पण लग्नाच्या वेळी ती अवघी 17 वर्षांची होती. त्यामुळे ती नीटच दिसत होती. पण मग वर्षागणिक तिच्यात बदल झाला होता. जसा व्यंकटचा धंदा चांगला चालायला लागला तशी घरात सुबत्ता वाढू लागली आणि ती लक्ष्मीला चांगलीच मानवली. आधीचा किंचितसा स्थूलपणा वाढून त्याचे रूपांतर बेडौलपणात आणि शेवटी कुरूपपणात झाले. अर्थात हेही खरं आहे की सौंदर्य आणि कुरूपता ही पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. मूळच्या तल्लख बुद्धिमत्तेला भांडवलाची जोड मिळताच व्यंकटचा धंदा चांगलाच भरभराटीला आला. वरच्या श्रेणीतल्या धंदेवाईकात मिसळायला लागल्यावर व्यंकटला समजले की स्टेनोचे उपयोग केवळ डिक्टेशन घेण्यापुरतेच नसतात. त्यांचे भले मोठे पगार बऱ्याचशा प्रमाणात तारुण्यावर आणि वागण्यातल्या मोकळेपणावर अवलंबून असतात. थोडक्यात म्हणजे पैसे खर्च करायची तयारी असली तर काहीही मिळू शकते. सुरुवातीचा व्यंकटचा बुजरेपणा काही दिवसातच गेला. ऑफिस बंद झाल्यावरही आत राहणे, एवढंच नाही तर हॉटेलात रात्रभर मजा करणे त्याच्या अंगवळणी पडून गेले. 10 ठिकाणी फिरून आलेल्या या पोरी पुरुषाची इच्छा प्रज्वलित करून ती पुरेपूर भागवण्याची कला त्यांना अवगत होती. तोच त्यांचा व्यवसाय होता. आणि नेमक्या त्या बाबतीत साधी भोळी लक्ष्मी फार संकोची, मागासलेली होती. पण व्यंकटची काही तक्रार नव्हती. इकडचे तिकडे न कळता त्याची रुची वैचित्र्याची हौस भागवली जात होती. लक्ष्मीमुळे संसाराला एक आब येत होती. दोघेही आपापल्या परीने समाधानात होते. कांचन व्यंकटच्या ऑफिसात आली आणि ही घडी विस्कटली. कांचन हुशार होती, सुंदर होती, तरुण होती, पण शरीराचा सौदा करायला तयार नव्हती. किंवा हे चुकीचं आहे, व्यंकट बरोबर ती लग्न करायला तयार होती, त्याआधी त्याला ती शरीराला हात सुद्धा लावू देत नव्हती. हाताच्या अंतरावरच्या हव्याशा वाटणाऱ्या पण हाती न येणाऱ्या कांचनच्या शरीराने व्यंकटचं मन पिसाळल्यासारखं झालं. आधी त्याला वाटलं होतं की कांचन इतरांपेक्षा जरा जास्त हुशार आहे, सौदा ताणून धरतीये, काही दिवसांनी तयार होईल. पण नाही, तिची अट कायम राहिली. लक्ष्मी किंवा कांचन याखेरीज पर्याय नव्हता. व्यंकट तसा भित्र्या स्वभावाचा माणूस होता. समाजातल्या काही अपरिहार्य मांडणीतून याचा गडगंज पैसा उभा राहिला होता. त्यासाठी त्याने कोणतेही साहस केले नव्हते
किंवा घाम गाळला नव्हता. सगळं काही आयतेच हाताशी चालत आलं होतं. कांचन हवी हवीशी वाटत होती, पण ती असाध्य होती. खेळणं न मिळालेल्या लहान मुलासारखा तो चिडला, संतापला, आणि हा सर्व संताप लक्ष्मीवर एकवटला. कांचनवर रागवून काही उपयोग नव्हता. लक्ष्मी, तीच त्याच्या दुःखाला कारण होती. ती जर नसती तर. लक्ष्मी नसती तर. पहिले काही दिवस व्यंकटचे विचार असल्या दिवा स्वप्नात रमत होते, पण त्याचाही त्याला वीट आला. असत्या नसत्याच्या गोष्टी कशाला? लक्ष्मी होती, चांगली धडधाकट होती. तिला काहीतरी झालं तर? हा विषारी विचार त्याच्या मनात केव्हा आला हे त्याला कळलंच नाही. बरेच दिवस नकळतच मनात ही कल्पना घोटाळत असली पाहिजे. एका उन्हाळी रात्री वैतागलेल्या मनस्थितीत गच्चीवर येरझारा घालता घालता तो एकदम थबकला. तो लक्ष्मीच्या मृत्यूचा विचार करीत होता, आणि मृत्यू ही साधा नैसर्गिक नाही, अनैसर्गिक, कृत्रिम मृत्यू, खून. बर्फाच्या स्पर्शासारखा हा विचार गारठवणारा होता. मन शहारून साधं सरळ होतं, पण ते क्षणभरच. पुन्हा एकदा तो विचार मनात घोटाळायला लागला. मनात भीतीचा अंश होता, पण ती भीती स्वतःसाठी होती, कारण व्यंकट मुळातच भित्रा होता. आपल्या क्षणिक सुखासाठी आपण एका आयुष्याचा नाश कल्पनेत आणत आहोत याची त्याला खंत नव्हती. लक्ष्मीबद्दल दयामायाही नव्हती. विकाराच्या तामसी धुंदीखाली सारासार विचार निष्प्रभ झाला होता. व्यंकट जरा दचकला होता, ते स्वतःला असलेला संभाव्य धोका पाहूनच. स्वतःच्या पत्नीच्या मृत्यूची चित्र रंगवणारा हा व्यंकट शरीराने कृश, उंच, गौरवर्णी, शौकीन होता. स्वच्छतेची दक्षता घेणारा होता. हाताला एवढासा डाग पडला तर हात सुगंधी साबणाने 10दा धुणारा. व्यंकट मनावर पडलेल्या काळ्या डागाबद्दल बेफिकीर होता. कळत नकळत त्याच्या मनात तोच एक विचार सारखा फिरत होता. कांचनला पुन्हा एकदा त्याने विचारून पाहिलं होतं. तिच्या अटीत तर काही बदल झाला नव्हताच, पण व्यंकटची अशी समजूत झाली की ती आता फार दिवस थांबायलाही तयार नव्हती. यामुळे तर त्याला एक नवीन उत्कंठा वाटायला लागली होती. एक गोष्ट स्पष्ट झाली होती, त्याने स्वतःच जर काही हालचाल केली नाही तर काहीच साध्य होणार नव्हतं. इतर कोणाची या गोष्टीत मदत घेण्याइतका व्यंकट मूर्ख नव्हता. पण स्वतःच काहीतरी करायचं? नुसत्या कल्पनेनेच त्याच्या शरीरावर सरसरता काटा आला. त्या बिंदूपाशी मनातले विचारच अडखळल्यासारखे झाले. पण मनातल्या मनात का होईना, त्याचा हेतू एकदा स्पष्ट झाल्यावर त्या विचाराची त्याची भीती हळूहळू कमी झाली. लक्ष्मीकडे पाहताच त्याची नजर हिशोबी झाली. तिच्या सवयी, तिच्या आवडीनिवडी, तिची व्यंग, तिची उणीधुणी, हे सारं तो साक्षेपी नजरेने टिपत होता. व्यंकटने आपल्या मनातलं जहर खरोखरच चांगलं लपवलं होतं. लक्ष्मीला त्याची कल्पनाही नव्हती. रोजच्या व्यवहारात तिचं मन गुंतलेलं होतं. आसपासच्या लोकांची लहान सहान दुःख, लहान सहान आनंद, मर्यादित आशा अपेक्षा, यातच गुंतण्यात ती समाधानी होती. घरात वावरता वावरता ती व्यंकटशी बोलत असायची, ती याच विषयावर, त्याच्याकडे फार बारकाईने न पाहतच. त्याचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही हे तिच्या ध्यानात आलं असलं तरी तिने ते मनावर घेतलेलं दिसत नव्हतं. त्यांच्या समाजात तेही अपेक्षितच होतं. पुरुष दिवसभर धंद्याच्या विचारात मग्न असायचेच. ती एकीकडे काम करीत होती, दुसरीकडे तिच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. घरभर हलणाऱ्या लक्ष्मीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे व्यंकट आता प्रथमच जरा वेगळ्या नजरेने पाहत होता. तिच्या अंगावरचे पातळ भारी होते, सहज 100च्या घरातले असेल, पण तिची रंगाची, डिझाईनची सर्वच निवड चुकीची होती. मग त्याला खेदाने वाटले, कितीही चांगली निवड केली तरी या बोजड लक्ष्मीला ती शोभायचीच नाही. तिचा वर्ण सावळा होता, पण मळकट सावळा, सतेज नाही. तिच्या कोणत्याही हालचालीत सफाई नव्हती. तिच्या हालचालीतच क्षणभर तिच्या चेहऱ्याची कड त्याला दिसली. फुगीर गाल, किंचित चपटे नाक, मध्यम कपाळ आणि तेलाने चकचकणारे केस. या अशा लक्ष्मीशी शारीरिक जवळीक? छे, हा विचारही त्याला आता असह्य होत होता. त्याला वाटलं, तशी जर आपल्यावर सक्ती झाली तर ती पराकोटीची भयानक शिक्षा होईल.
त्याच्या नजरेखाली नेहमीच परावर्तन होत होते. लक्ष्मीच्या बेढप आकृतीची जागा कांचन घेत होती. नावाप्रमाणेच तिची त्वचा रसरसत्या सुवर्णासारखी होती. शिष्टाचाराच्या मर्यादा अगदी जेमतेम पाळल्या जातील एवढेच अंग ती झाकून घेत असे. पण त्या कपड्यात अशी काही विलक्षण सूचकता असायची की पुरुषाच्या कल्पना वाहवत जाऊन वासनांना उकळी फुटावी. डोळ्यांत नेहमी आवाहन आणि शरीराच्या प्रत्येक डौलदार हालचालीत काठोकाठ भरलेली कामुकता. कांचनने व्यंकटची इच्छा ओळखली होती आणि ती त्याला क्षणाक्षणाला पागल बनवित होती. कांचनचा विचार करताना सुद्धा आता त्याच्या शरीराला कंप सुटत होता. समोरची लक्ष्मी ही त्यांच्या वाटेतली एकच अडचण होती. ती दूर व्हायला हवी होती, हवीच होती. तिच्या खुनाचा विचार आपल्या मनात पक्का झालाय ही व्यंकटची खात्री झाली. मानसिक तयारी झाली होती. पाप असले तर ते या क्षणापर्यंत तरी मानसिक होते. त्याच्या समोर एक रेषा होती. ती त्याने ओलांडली की मग तो सर्वसामान्य मानवजातीपासून एकदम निराळा, वेगळा होणार होता. मागे फिरायचं असलं तर ही शेवटची संधी होती. त्याच्या पिसाट मनाला खरा विचार अशक्य होता. एका थरथरत्या हाताने त्याने चेहऱ्यावरचा आणि मानेवरचा घाम पुसून टाकला. लक्ष्मीची जायची वेळ आली होती. खून असला तरी खुनासारखा दिसायला नको. मृत्यू होणारच, पण तो अपघाती हवा, चुकीने व्हायला हवा, दुसऱ्या कोणाच्या तरी हातून व्हायला हवा. या गोष्टीवर तो इतके दिवस विचार करायला सुद्धा धजत नव्हता. मनाचा एक भाग सतत विरोध करीत होता. आता तो विरोध दूर झाला होता आणि व्यंकट एक एक कल्पना आणून ती सर्व बाजूंनी पाहू शकत होता. त्याला वेळ भरपूर होता. निदान घाई नव्हती. कांचनला त्याने सूचक शब्दांनी कल्पना दिली होती की आता फार दिवस थांबावे लागणार नाही. त्याचा चेहरा आणि डोळ्यांतले भाव किंवा आवाजातला आत्मविश्वास कशाचा तरी कांचनवर परिणाम झाला होता खरा. तिचे डोळे आश्चर्याने जरा मोठे झाले होते. ती हसली होती, पण हास्य जरा अडखळले होते. काही न बोलता मान खाली घालून ती कामाला लागली होती. खूपशा विचारानंतर त्याला ती आजाराची कल्पना सुचली होती. आजार गंभीर नसणार, कोणालाही होण्यासारखा असणार. फ्लू म्हणा, डिसेंट्री म्हणा, एखादे घशाचे इन्फेक्शन म्हणा, काहीही. वाटले तर पेटंट औषध घ्यावे, वाटले तर डॉक्टरकडे जावे. डॉक्टर काही ठराविक औषधेच देणार. गोम इथे होती की आजार असा हवा की त्यावर नेमके तेच औषध दिले जाईल आणि औषध असे हवे की त्याच्यात शेवटी एखाद दुसरे अक्षर मिळवले की ते नाव एखाद्या जहरी विषाचे होईल. या कल्पनेवर व्यंकट जो जो जास्त विचार करू लागला तो ती त्याला सर्वात सोपी, सोयीची, सुरक्षित वाटू लागली. कोणत्याही क्षणी तो आपला हात मागे घेऊ शकला असता. प्रयत्न करूनही फसला तरी त्याच्यावर कोणताच दोषारोप होणार नव्हता. खुनासाठी हा मार्ग आजवर कोणी वापरला नसेल त्याला वाटले, किंवा वापरला असेल तर तो गुप्तच राहणार. कारण मृत्यू संशयास्पद झाल्याखेरीज खुनाचा संशयही येणार नाही आणि तपासही होणार नाही. आपल्या कल्पक मेंदूचा त्याला अभिमान वाटला. मुख्य अडचण मागे गेली होती. आता फक्त हवी ती गोष्ट शोधून काढण्याचे काम बाकी होते. वेळ होता, साधने होती, कुठे पाहायचे त्याची माहिती होती, वेगवेगळ्या कंपन्यांची माहिती पत्रके होती, फॉर्माकोपिया होता, इतरही साधने होती. सर्व माहिती जमा करायला व्यंकटला 11 दिवस लागले. त्या रोगाची लक्षणे दिसली तर त्यावर एक ठराविक औषध होते. ते औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच फक्त मिळत होते आणि त्या औषधाच्या नावापुढे AL एवढी 2 अक्षरे लिहिली तर एक प्राणघातक, अत्यंत क्वचित वापरले जाणारे औषध तयार होत होते. रोगाची लक्षणे होती डोके दुखणे, घसा आवळल्यासारखा होणे, भूक न लागणे, पोटात वातीची भावना होणे, हातपाय दुखणे, थोडासा ताप. यांपैकी एक वा अनेक, आणि ही लक्षणे उत्पन्न करायची ही व्यंकटने सर्व योजना आखली होती. लक्ष्मीला जागरण सोसत नसे. 1-2 रात्री लागोपाठ नाटक सिनेमा, त्याच्या जोडीला बर्फ घातलेली थंड पेये. तिला मांसाहारी जेवण अजिबात आवडत नसे. एखाद्या आलिशान हॉटेलात रात्रीचे जेवण, बाकी सर्दी, अपचन, अन्नावरची वासना उडणे हे सर्व आपोआपच येईल. त्यासाठी व्यंकटची निसर्गावर भिस्त होती.
एक एक प्रश्न सुटून योजना आकार घेत होती आणि प्रत्येक वेळी कांचन त्याच्या जवळजवळ येत आहेशी त्याला वाटत होती. आता फार दिवस नाही थांबावं लागणार, तो तिला पुन्हा एकदा म्हणाला होता आणि तिने नजर वळवली होती. त्याच्या डोळ्यात नाचणाऱ्या नागड्या वासनेपासून असेल किंवा त्याच्या आवाजातल्या गर्भित सूचकतेपासूनही असेल. लक्ष्मीची प्रकृती इतकी धडधाकट होती की व्यंकटला आपला प्लॅन फुकट जाण्याची भीती वाटायला लागली. लक्ष्मीला ठसका नव्हता की शिंक नव्हती. संध्याकाळी परत तिला बाहेर नेण्याचा व्यंकट विचार करीत होता. पण तेवढ्यात लक्ष्मी म्हणाली, आज कुठे यायला नको हा, माझा घसा खवखवल्यासारखा होतोय. निसर्गाने आपली किंमत मोजून घेतली. दुसऱ्याच सकाळी लक्ष्मीचे नाक वाहायला लागले, घसा धरला, फटाफट शिंका यायला लागल्या, डोके दुखायला लागले, पोटही जड झाले. लक्षणांची यादी घेऊन व्यंकट त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर 50च्या पुढचे होते. मुले करती झाली होती. डॉक्टर केवळ विरंगुळा म्हणून दवाखाना चालवित होते. नवे पेशंट ते टाळत असत. दवाखाना सोडून व्हिजिटला जाण्याचीही टाळाटाळ ते करीत असत. ते जुन्या जमान्यातले जीपी होते. रोग्याच्या शरीराच्या प्रतिकार शक्तीवर त्यांचा विश्वास होता. झटपट गुण आणणारी नवनवी जालीम औषधे ते वापरीत नसत. व्यंकटने त्यांना लक्ष्मीच्या प्रकृतीबद्दल सांगितले. तेव्हा ते हसून म्हणाले, लक्ष्मीला काही औषध नको, मला तिची प्रकृती माहितीये. उद्या उठून ती कामाला लागते की नाही पहा. काहीतरी मिक्सचर नाहीतर गोळ्या द्या ना डॉक्टर, तिच्या समाधानासाठी का होईना. बायका कशा असतात तुम्हाला माहितीये ना. काहीतरी पुटपुटत डॉक्टर उठले आणि पार्टिशन मागे जाऊन त्यांनी मिक्सचर तयार केले. 6 गोळ्या एका कागदी पाकिटात घातल्या आणि त्या व्यंकट जवळ देत ते म्हणाले, 2 दिवसाच्या गोळ्या आहेत, रोज 3 घ्या. औषधही 2 दिवसांचं आहे, एवढं पुरेसं होईल. व्यंकट बाहेर आला. त्याने गोळ्या कुस्करून ती बुकटी रस्त्यावर फेकून दिली. घरी आल्यावर औषधाची बाटली बाथरूममध्ये रिकामी केली आणि धुवून ठेवून दिली. आपण डॉक्टरकडे गेल्याचे त्याने लक्ष्मीला सांगितलेही नाही. ती 1-2 दिवसात खडखडीत बरी होईल याबद्दल त्याच्याही मनात काही संशय नव्हता. व्यंकटला दवाखान्यात परत दुसऱ्या दिवशी पाहताच डॉक्टरांना नवल वाटले. व्यंकटने आपल्या वर्णनात आणखी 1-2 लक्षणांची भर घातली. डॉक्टर, तुम्हीच एकदा लक्ष्मीला पाहायला का येत नाही? त्याचा डॉक्टरांच्या स्वभावाचा अंदाज चुकला नव्हता. छे, एवढ्या तेवढ्याला कशाला डॉक्टर पाहिजे तुम्हा आजकालच्या लोकांना? उगाच त्यांच्या खिशाची भर करता. आणखी 2 दिवस तिला औषध दे, काहीतरी किरकोळ आजार असतो बहुतेक. हीच व्यंकट शोधत असलेली संधी होती. त्याने खिशातून कंपनीचे ते पॅम्पलेट काढले. डॉक्टरांची खात्री करून त्यांच्याकडून औषधासाठी चिठ्ठी मिळवणे कठीण जाणार आहे याची त्याला पुरेपूर कल्पना होती. त्यांची भिस्त 2 गोष्टीवर होती किंवा 3 म्हणा. त्याच्या स्वतःबद्दल त्यांचे मत चांगले होते. तो सुचवणार होता ते औषध विषारी किंवा धोक्याचे नव्हते आणि डिस्पेन्सरी सोडून बाहेर जायचा त्यांना मनस्वी कंटाळा होता. पॅम्पलेट त्यांच्या पुढे पसरीत व्यंकट म्हणाला, डॉक्टर, माझा एक स्नेही या कंपनीत सेल्समन आहे. त्याने नावासमोर खूण केली होती. तिथे बोट ठेवत व्यंकट म्हणाला, त्याने तुम्हाला याचा विचार करण्याची विनंती केली आहे. तो माझा मित्र तर आहेच, पण तरीही धंद्याकडे त्याचे नेहमीच लक्ष असतं. काय नवनव्या औषधांचा शोक असतो हो तुम्हाला. आम्ही वर्षानुवर्षे देतो तीच औषधे, पण नवी गोंडस नावं देऊन चकचकत्या कागदात पॅकिंग केलं की लागलात तुम्ही मागायला. डॉक्टर, व्यंकट जरा खेळकर थट्टेत म्हणाला, जग पुढं चाललंय. तुम्ही आता तुमची जुनी पुराणी फॅशन सोडायला हवी. लोकांना ताबडतोब गुण हवा असतो. ते पैशांची तरी फिकीर कुठे करतात हो. आता या कागदाचं लेबल लावलेल्या षटकोनी बाटल्या लोकांना डोळ्यासमोर नको असतात. मग जाऊ दे त्यांना महागड्या स्पेशालिस्टांकडे. पण मला तुमचीच ट्रीटमेंट हवी आहे डॉक्टर. व्यंकट हसत म्हणाला, द्या हे औषध लिहून. काही तोटा तर नाही ना होणार? ते जराशी खळखळ करीत आहेत असे पाहताच व्यंकट म्हणाला, नाहीतर माझ्या बरोबर घरी चला आणि लक्ष्मीला एकदा तपासा. ऑल राईट. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनचे पॅड पुढे ओढले.
ते ड्रॉवरमध्ये पेन शोधू लागताच व्यंकटने आपले पेन त्यांच्या पुढे केले. हातातला कंप थांबवायला त्याला फार कष्ट पडले. कांचन आता अगदी जवळ आली होती. 4 दिवसांनी व्यंकट डॉक्टरांच्या दवाखान्यात परत हजर झाला होता. त्याचा चेहरा कठीण होता. डोळ्यात एक प्रकारची चकाकी होती. डॉक्टर डॉक्टर घरी चला, लक्ष्मीचं लक्षण ठीक दिसत नाही. का? काय झालं? मी काय सांगणार, तुम्हीच पहा एकदा. डॉक्टरांनी एकदा त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि ते त्याच्याबरोबर निघाले. वाटेत त्यांनी व्यंकटला विचारायचा खूप प्रयत्न केला, पण तो एक अक्षरही बोलत नव्हता. घरी पोहोचेपर्यंत खोलीत आल्यावर डॉक्टरांनी लक्ष्मीकडे एकच नजर टाकली आणि ते गरकन व्यंकटकडे वळले. हे काय? ते चढत्या आवाजात म्हणाले. तुम्हीच पहा आता. व्यंकटचा आवाज तसाच कठीण होता. त्यांनी पुढे होऊन लक्ष्मीची तपासणी केली. ती वरवरची होती. ते व्यंकट समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, काय झालं ते नीट सांगा बरं एकदा. तुम्ही दिलेलं औषध मी तिला दिलं ना. मी दिलेलं औषध? हा, ते होय. शक्यच नाही. तिला दुसरं काहीच दिलं नाही. काहीतरी काय बोलता, दाखवा बरं औषध. व्यंकटने एक कागदी पाकिट पुढे केले. त्यात 2 बाल गोळ्या होत्या. त्या पाहून खाली ठेवीत डॉक्टर म्हणाले, यावरून काहीच समजत नाही. औषधाची पावती आहे? व्यंकटने पाकिटातली एक पावती त्यांच्या हातात दिली. पावतीवरचा शब्द वाचताच डॉक्टर उसळून म्हणाले, हे काय? अहो हे काय? हे तर विष आहे. अशी कशी चूक झाली त्यांच्याकडून? त्यांची काही चूक नाही. व्यंकट कठीण आवाजात म्हणाला. हा? त्याचे शब्द आणि स्वर दोन्ही ऐकून गोंधळलेले डॉक्टर म्हणाले, तुमच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणेच त्यांनी गोळ्या दिल्यात. शक्यच नाही. शक्यच नाही. हे पहा. व्यंकटने खिशातला एक कागद काढला आणि तो डॉक्टरांसमोर धरला. काही क्षण आपल्या डोळ्यांवर त्यांचा विश्वासच बसेना आणि मग एकदम घामाघूम होऊन ते एका खुर्चीवर कोसळले. त्यांची मान खाली गेली होती. जरा वेळाने ती वर आली तेव्हा त्यांचा चेहरा भयभीत झाला होता. व्यंकट, ते घोगऱ्या आवाजात म्हणाले, मला पक्का आठवतंय की मी वेगळंच औषध लिहिलं होतं. आणखी विचार करताच त्यांच्या डोळ्यात क्षणभर राग उमटला. प्रिस्क्रिप्शन मध्ये बदल कसा झाला? कोणी केला? तुमच्याशिवाय दुसरा कोण करणार? त्यांचा आवाज चढला, चिरकला. व्यंकट, तुम्हीच मला तेच औषध देण्याची गळ घालीत होतात. हा कट तुम्ही आधीपासूनच रचला होतात. लक्ष्मीचा तुम्ही खून केलाय. मी? व्यंकट खवचट आवाजात म्हणाला, मी तर केवळ तुम्ही लिहून दिलेलं औषध आणून दिलं तिला. मला त्यातली काय माहितीये? औषधांचे परिणाम माझ्यासारख्याला काय माहीत? काही अपघात झाला असला तर त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. चरफडल्यासारखे डॉक्टर खुर्चीत मागे सरले. तुम्ही मला यात गोवलत. आजवर मी कमावलेलं नाव आता धुळीला मिळेल. केवढा मोठा ठपका. तुम्ही आता काय करणार आहात? मी? व्यंकट त्याच त्या कठीण थंड आवाजात म्हणाला, मी काहीच करणार नाही. तुम्ही काय करणार आहात हा खरा प्रश्न आहे. मी काय करणार आहे? मी सांगतो ना तुम्ही काय करणार आहात. लक्ष्मीच्या निधनाबद्दल डॉक्टरी सर्टिफिकेट लिहून देणार आहात. मी? तुम्हाला वेळ तर नाही ना लागलं? व्यंकट काहीच बोलला नाही. डॉक्टरांनी खोलीत येरझाऱ्या घातल्या. तोंडावरचा घाम अनेक वार पुसला. स्वतःशी पुटपुट केली आणि मग थकून खुर्चीवर बसून त्यांनी हातात पेन घेतला. लक्ष्मीच्या निधनावर अनेकांची प्रतिक्रिया अनेक प्रकारची होती, पण बहुतेकांना व्यंकटबद्दल सहानुभूतीच वाटली होती. याला अपवाद एकच होता, कांचन. 10 दिवस व्यंकट ऑफिसला आलाच नव्हता. 11व्या दिवशी तो आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रसंगाला योग्य असा शोक आणि गंभीरपणा होता. कांचन आणि तो खोलीत एकटे राहताच हा बुरखा दूर झाला. कांचन त्याच्याकडे हिशेबी नजरेने पाहत होती. तो जरासा हसत म्हणाला, एवढं काय पाहतेस टक लावून? लक्ष्मीबेन अगदी योग्य वेळी वारल्या.
नाही का? योगायोग. व्यंकट खांदे उडवीत म्हणाला. योगायोग असला तर दैव तुमच्या साथीला असलं पाहिजे. साहसी माणसांना दैव नेहमीच अनुकूल असतं. आपल्याला त्यांच्याशी काय करायचंय? आपला मार्ग मोकळा झाला ना. तिचा श्वास एकदम आत ओढला गेला. आताच्या वेळी तुम्हाला हा विचार सुचतो तरी कसा? ती खालच्या आवाजात म्हणाली. कांचन. व्यंकट त्याच्या नव्या कठीण आवाजात म्हणाला. एक गोष्ट आपण आत्ताच स्पष्ट करून टाकूया. लक्ष्मीपासून मला शारीरिक सुख मिळत नव्हतं. कारणे काहीही असोत, मी त्यासाठी इतरत्र सोय पाहत होतो. माझ्या काही अटी नव्हत्या. तू मात्र अटी घातल्या होत्यास. विवाहबाह्य संबंधाला तू राजी नव्हतीस, मात्र माझ्याशी लग्न लावायला तयार होतीस. आता तुझी अट पूर्ण झालीय. मी मोकळा झालोय. तुला विवाहाची मागणी घालतोय आता. मला विचारायला काही वेळ तरी द्या. कांचन अस्पष्ट आवाजात म्हणाली. तिला खरोखरीच वेळ हवा होता. या नव्या व्यंकटची तिला जराशी भीती वाटायला लागली होती. लक्ष्मीचा मृत्यू संपूर्ण नैसर्गिक नसावा अशी तिला शंका येत होती. लक्ष्मीची तिची ओळखही नव्हती. शोकाचा प्रश्न नव्हता. कांचन फक्त स्वतःचा विचार करीत होती. व्यंकटचा स्वभाव आपण पुरेपूर ओळखला नाही असे तिला वाटत होते. हा कठीण निर्धारीपणा अनपेक्षित होता. पण आता गडगंज संपत्ती असलेला, कोणतेही पाश मागे नसलेला सडाफटिंग व्यंकट एकदम आकर्षक झाला होता. तिला एकटीलाच नाही, अनेक स्त्रियांना तो आता आकर्षक वाटणार होता. प्रेमाचा आणि भावनेचा यात फारसा प्रश्न नव्हता. सौंदर्य आणि संपत्ती यांच्यातला हा सौदा होता. सर्वच विचार जवळजवळ तसेच असतात. तिने आता नकार दिला तर व्यंकटचे काहीच अडणार नाही. त्याला हवे ते कुठेही मिळू शकेल. पण तिला पुन्हा अशी संधी मिळेल का? त्याच्यासाठी खासगी कामे करताना तिला त्याच्या संपत्तीची खरीखुरी कल्पना आली होती. हे असे लाखो रुपये विनाकारण हातातून जाऊ द्यायचे? त्याच्याबद्दलचा मनातला अस्वस्थपणा तिला जाणवत होता. पण ती स्वतःला एक विचारत होती. त्याला खेळवायला आपल्यापाशी पुरेशी साधने नाहीत का? स्वतःवर तिचा जब्बर विश्वास होता. तिच्या व्यवहारी मनाने आपला निर्णय आधीच घेतला होता. अति उत्सुक दिसलो तर आणखी किंमत कमी होईल, तेव्हा त्याला जरा वेळ खेळवावे असेही तिला वाटले. पण त्याच्या डोळ्यांतली ती चकाकी कांचन विसरू शकत नव्हती. व्यंकटमध्ये काहीतरी बदल झाल्याची ती खूण होती. तेव्हा त्याचा धीर फार ताणून धरण्यातही धोका होता. 2-3 दिवस थांबून मग कांचनने आपला होकार व्यंकटला सूचित केला. तिला शब्दांची भाषा वापरावी लागली नाही आणि त्याला तिचा मतितार्थ बरोबर समजला. त्याच्या चेहऱ्यावरचा तो अनैसर्गिक कठीणपणा विरघळला. डोळ्यांतून पुन्हा एकदा ती जुनी वासना डोकावू लागली. कांचनला एवढ्या खुणा पुरे होत्या. 3 महिन्यांनी व्यंकट आणि कांचन यांचा विवाह झाला. दोघेही स्वतंत्र आणि मुखत्यार होते. काहींनी नाके उडवली तर त्यांच्या टीकेची पर्वा या दोघांना नव्हती. रजिस्ट्रारच्या ऑफिसात कांचनच्या 2 मैत्रिणी आणि व्यंकटच्या ऑफिसातील 2 क्लार्क हजर होते. हॉटेलमधली लहानशी पार्टी आटोपल्यावर व्यंकट आणि कांचन दोघेच गाडीतून निघाले. कांचनने जरा साशंक स्वरात विचारले. आपण तुमच्याच घरी जाणार आहोत? हो. का बरं? नाही, काही नाही. पण तिथेच. लक्ष्मी? तिला विसर. तू कधी आमच्या घरी आलेली नाहीस, तिला पाहिलेलंही नाहीस. हो ना? मग झालं तर. आणि आता तर घरात तिची एवढीशी सुद्धा खूण शिल्लक नाहीये. अगदी नग्न निशाणीही नाही. कांचन काही बोलली नाही. पण एकदा जन्माचा जोडीदार म्हणून स्वीकार केलेल्या व्यक्तीबद्दलची ही उदासीनता दाखवणाऱ्या व्यंकटच्या अजब मनाचे तिला पुन्हा एकदा नवल वाटले. आता तो लक्ष्मीला पार विसरला होता. कांचनवर खिळलेले त्याचे डोळे त्याचे मनोगत उघड करीत होते. तेव्हा मग कांचन त्याच्याबरोबर तिच्या नव्या घरी आली. नोकर माणसांना रजा दिलेली होती. व्यंकटला संपूर्ण एकांत हवा होता आणि त्याला थोपवून धरणे तिला तासातासाला कठीण होत होते.
कदाचित तिने पैशासाठी आपले आयुष्य त्याच्या स्वाधीन केले असेलही, पण तिला आता संबंधांवर नावापुरता तरी सभ्यतेचा, संस्काराचा मुलामा चढायला हवा होता. त्याची बेडरूम फुलांनी सजवलेली होती. फुलांखेरीज आणखीही एक मंद सुगंध खोलीत दरवळत होता. बिछाण्यावर रेशमी चादर होती. त्या खोलीकडे पाहता पाहता कांचनच्या गालावर अस्पष्ट लाली चढली. तुम्ही आता बाहेर जा आणि मी हाक मारल्याखेरीज येऊ नका हा. व्यंकटला दाराबाहेर जवळजवळ ढकलीत ती म्हणाली. दार लोटून घेतल्यावर मग ती मोठ्या आरशासमोर उभी राहून त्यातले प्रतिबिंब न्याहाळू लागली. शरीराचे सौष्ठव अभिमान वाटण्यासारखे होते. कपडे उतरायला लागण्यापूर्वी तिने खोलीतला दिवा घालवून टाकला आणि मग दार उघडले. व्यंकट बाहेरच्या खोलीत बसला होता. ज्यासाठी त्याने इतका आटापिटा केला होता ते त्याला आता काही क्षणांतच प्राप्त होणार होते. समोरच्या बंद दाराकडे नजर जाताच त्याच्या कल्पनाशक्तीला हिसका बसत होता. मनाला आवरणे मोठे कठीण जात होते. लक्ष्मीचा विचार मनात अनाहूतपणे आला. 7 वर्षांपूर्वी त्यांची अशाच परिस्थितीत पहिली भेट झाली होती. लक्ष्मी, त्याला या क्षणी तिचा विचार अजिबात नको होता, पण मन हटवादी असते. ज्या गोष्टी टाळाव्याशा वाटतात त्या आणखी स्पष्टपणे समोर उभ्या राहतात. लक्ष्मीला तो मनःचक्षू समोरून दूर सारूच शकत नव्हता. तिचा विचार म्हणजे वासनेच्या आचेवर टाकलेले थंड पाणी होते. तिचा विचार म्हणजे कामुक स्वप्नसृष्टीत झेप घेऊ पाहणाऱ्या मनावर पडलेली जड साखळी होती. नको त्या क्षणी असा पिछा पुरवणाऱ्या लक्ष्मीच्या या आठवणी. व्यंकटला संताप आला. लक्ष्मीच्या मृत्यूचा खेद झाला नव्हता, पश्चाताप नव्हता. ती एक आवश्यक गोष्ट होती, ती त्याने केली होती. पण आता त्यात तो एका वेगळ्याच अर्थाने वैयक्तिकरित्या गुंतत होता. हे त्याला नको होते. लक्ष्मीला कायमचे विसरून जाण्याची त्याची इच्छा होती. या घरात ती 7 वर्षे वावरली होती. तिच्या व्यक्तिमत्वाचा काही ना काही ठसा या घरावर असणारच. इतके दिवस त्याला तो जाणवला नव्हता किंवा त्याने तिकडे दुर्लक्ष केले होते. पण आता ते अशक्य झाले होते. घरात लक्ष्मी कोंडलेल्या धुरासारखी भरली होती. गाभाऱ्यात घुमणाऱ्या अयाचारूसारखी ती घरभर घुमत होती. ती सर्वत्र होती. तिला टाळण्यासाठी तो उठला. कांचनने दार उघडले होते. ती त्याची वाट पाहत होती. तिच्याकडे तो निघाला. दारापाशीच व्यंकट उभा राहिला. अंधारलेल्या खोलीत तो पाहत होता. खोली पूर्ण ओळखीची होती. तरीही एकेका आकाराचा अर्थ लावत शेवटी त्याची नजर बिछाण्यापर्यंत पोहोचली. त्याची वाट पाहणाऱ्या कांचनची अस्पष्ट आकृती त्याला अगदी जेमतेम दिसत होती. तिने दिवा कशाला मालवला? दार आपल्या मागे बंद करीत व्यंकट विचार करीत होता. तिला संकोच वाटत असेल. ही पहिलीच वेळ आहे ना, तो मनाशी म्हणाला. काही दिवसांनी ती धीट होईल, त्याला वाटले. मनावर वासनेचा अंमल चढत होता. ती एक प्रकारची नशाच होती. तो सावकाश तिच्याकडे निघाला. कांचन, तो हलकेच म्हणाला. कांचन. ती जराशी हलली पण काहीच बोलली नाही. क्षणभर त्या अंधाराचा त्याला राग आला. ती जशी होती तशी त्याला पाहायची होती. तिच्या भरदार सोनेरी कांतीच्या देहावरून नजर फिरवायची होती. येईल 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 तीही वेळ येईल, तो मनाशी म्हणाला. सर्वच सुख पहिल्या भेटीत कशाला संपवायची? बिछाण्याशी पोहोचेपर्यंत तो कांचनखेरीज सर्व विसरला होता. अजूनही तिची अगदी अस्पष्ट अशी बाह्याकृती तेवढी दिसत होती. जरासा तरी प्रकाश हवा होता. हात हातात घेता घेता त्याच्या मनात विचार आला. काहीतरी चुकतंय, त्याला वाटत होतं. तिचा हात, तो अगदी नाजूक, मृदू, रेशमासारखा मुलायम असायला हवा होता. तो इतका जड, स्पर्शाला टणक आणि राठ का लागत होता? नकळत त्याची बोटे त्या हातांभोवती घट्ट आवळली गेली. कदाचित प्रतिक्रिया असेल. तिचीही बोटे त्याच्या मनगटाभोवती आवळली. एक क्षणभर तो अनिश्चिततेच्या काठावर लटपटत होता. मग मात्र त्याचे सर्व विचार गोठले. सर्व हालचाल थिजली. कारण दुसरा तसाच राकट, टणक हात पुढे येत होता. त्याच्या गळ्याला मिठी घालण्यासाठी.
आणि ती हसत होती. या, मी तुमची वाट पाहतीये, ती घोगऱ्या आवाजात म्हणत होती आणि व्यंकटच्या दबक्या घशातून एक किंकाळी बाहेर पडायला धडपडत होती. कारण तो आवाज कांचनचा नव्हता, ते हात कांचनचे नव्हते. बिछाण्यात लक्ष्मी होती. कशी? त्याला माहित नव्हतं. शेवटी ती किंचाळी बाहेर पडली आणि तो बेशुद्ध पडला. पण बेशुद्धी फार काळ टिकली नाही. काळजाला बसलेला हिसका सर्व आयुष्याचा पायाच हादरविणारा होता. व्यंकट शुद्धीवर आला आणि जवळजवळ पुन्हा बेशुद्ध पडला. कारण त्याला आलेला अनुभव भास नव्हता, स्वप्नही नव्हते, खरे होते. त्याच्या भोवती अंधार होता, त्याच्या गळ्याभोवती लक्ष्मीचे हात होते. त्याच्या चेहऱ्यापासून इंचावर तिचा हसरा चेहरा होता. त्याच्या कानात तिचा आवाज गुणगुणत होता. आणखी जवळ या ना, तुम्हाला किती जवळ घेऊ असं झालंय मला. त्या हाताची मिठी आवळत होती. त्याने धडपड केली. त्या हातातून संचारणारी शक्ती अमानवी होती, त्याच्या कुवती पलीकडची होती. क्रूर हास्यात विचकलेले दात आणखी जवळ आले. तो गुणगुणणारा विषारी आवाज कानात, मग मेंदूत, मग सर्व शरीरात घुमायला लागला. व्यंकट जवळ बचावाचे काहीच साधन नव्हते. ती मगर मिठी शेवटी पूर्ण झाली. वेड्यावाकड्या पडलेल्या व्यंकटकडे कांचन आणि घाईने आलेले डॉक्टर पाहत होते. हार्ट अटॅक? डॉक्टर विचारत होते. ते खोलीत आले. बिछाण्यापाशी येताच त्यांचा चेहरा जरा बदलला आणि मग ते एकदम धडपड करायला लागले. हो, किंचाळायलाही लागले. काय थांबेनातच. मी हात लावला की आणखी मोठ्याने किंचाळत होते. डॉक्टरांच्या नजरेत एक अस्पष्ट समाधान होते. असले अटॅक अगदी अनपेक्षित येतात. कोणाचे हृदय कसे फसवे आहे याची जरा सुद्धा शंका येत नाही. डॉक्टर हात झटकून टाकीत म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका. मी सर्टिफिकेट देतो, मग सारे सुरळीत होईल. ही होती आपली आजची कथा, लक्ष्मी कांचन. हव्यासापोटी त्याने अक्षरशः आपल्या स्वतःच्या बायकोचा खून केला. आणि ज्या गोष्टीसाठी केला ती गोष्ट त्याला उपभोगताच आली नाही. मग यामागे खरंच लक्ष्मीचा आत्मा होता का, की त्याचं गिल्ट होतं? तुम्हाला काय वाटतंय हे मला नक्की सांगा. आणि जर वाचन आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईकही करत जा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. मी आशा करते की तुम्हाला चॅनल आणि व्हिडिओज आवडत असतील. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.